तुझ्यात जीव भंग. रंगला काय भंगला काय येतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे कणकवलीला, जिथे एक नवीन अल्बम सॉन्ग येत आहे. तर त्याचा प्रोमो बघायला मिळणार आहे मला, आणि तिथे जो काही कार्यक्रम आहे तो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि ते गाण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. टपक्कन जाऊन बघायची. कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, तर पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो. बाहेर मग कोणतरी जमा झालं आणि आता जाऊन आधी आंघोळ करतय. चला. तर आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आम्ही तयारी करून आता निघणार आहे कणकवलीला. आणि त्यानंतर लक्ष्मी चित्रमंदिर इथे आम्हाला त्या गाण्याचं, म्हणजे ज्यासाठी आम्ही चाललो आहे, तर ते आम्हाला बघायला मिळणार आहे. चाललो माहिती आहे आम्ही खय चाललो? कणकवली. हां, कशाक चाललो माहिती आहे? कणकवली घेत. हां, कशाक चाललो माहिती आहे? तुझ्यात जीव दंगला बघू. जीवाचा दंगला बघू. तुझ्यात जीव दंगला गाणं बघू. माझ्यात जीव दंगला. तुझ्यात नाही, तुझ्यात. माझ्यात. तुझ्यात. हा, तुझ्यात जीव रंगला. जीवात तुझ्यात जीव रंगला. रंगला काय भंगला काय येतो. चल, आहे येतोय. होय, चल, माहिती हवा ना तो. लागलेलं आहे सर. तुझ्यात जीव दंगला. हा, तर आज आम्ही हे गाणं बघणार आहे. त्यानंतर आम्ही याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. वर केलेली का? या एकदा नजर मारूया.
राकेश कसा वाटतं तुका? बोल आता बोल लवकर. कोणाचा कसला आहे सांग. मग तुला कसं समजलं? हा मग तू बघत नाही मला ओळखत नाही तू. मी तुला ओळखतो पण मी ओळखतो तुला. मी ओळखतो पण तुला कसा विचार. मी काल व्हिडिओच बघितला तुला. हा तुझा तिथे तूच ती ना ती बहीण तुझी. ओके काय करते तू? काय ग काय करते? स्कूलला नाही गेली आज? ओके कर. अरे ओळखत ना काय म्हणतात? देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नहर्ता गणेश, सर्व कलांचा दैवत नटराज यांना वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्मर्तुगामी परमपूज्य सद्गुरू भालचंद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन साई कृष्णा क्रिएशन्स निर्मित त्यांचं पहिलं प्रोडक्शन असलेल्या तुझ्या हात जीव दंगला या गाण्याच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या आपणा सगळ्यांचं मी साई कृष्णा क्रिएशनच्या वतीनं प्रफुल्ल बालावलकर मनपूर्वक स्वागत करीत आहे. धन्यवाद. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये नोंद घ्यावी असा आजचा सुंदर दिवस आपण सगळेजण अनुभवण्यासाठी, तो क्षण त्याचा आनंद घेण्यासाठी इथे जमलेले आहात. तुमचं सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपला जिल्हा निसर्ग सौंदर्याने जसा नटलेला आहे तशी आपली भूमी ही कलावंतांची खाण म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. या उद्घाटन सोहळ्यामध्ये मी निमंत्रित करतोय हिरो अंतर माझ अंधाराचे भय तेजाचे मलय उमलून. हिरो अंतर माझ अंधाराचे भय तेजाचे मलय उमलून. आपलं साहित्य छत्रपती शिवराय हे हिंदू शक्ती समभूत दीप्तितम तेजा. हे हिंदू धन्यवाद. मुख्य कलाकार सुद्धा आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आपण. कपिलजी कदम आघाडीचे कलाकार आहेत. अनेक अल्बम मध्ये, वेब सिरीज मध्ये, सॉंग्स मध्ये आपण त्यांना बघितलेलं आहे. मी निर्माते सचिनजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत समारंभ सुरू करावा. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक क्षेत्रातली ओळख असलेले चित्रपट क्षेत्र आणि त्याचबरोबर रंगभूमी गाजवणारे अभयजी गडपकर, ज्यांना चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पणातच या सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचा नेहमी सहभाग असतो, ज्यांचा नेहमी सहकार्य असतं, असे आदरणीय समीरजी नलवडे सर यांचंही स्वागत सचिन सावंत सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर फुलं देऊन स्वागतिक चित्रपट गाण्याबरोबरच अनेक वेब सिरीज आणि व्हिडिओ सॉंग्स मधून आपण त्यांना बघितलेलं आहे. आणि यानंतर त्यांच्या सुंदर नगरसेविका सन्माननीय प्रतीक्षाताई सावंत यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्वागतासाठी स्टेजवरती यावं. नगरसेवक मेघाताई सावंत, नगरसेवक सन्मानश्री सुशांतजी नाईक,
यानंतर सहनिर्माते योगेश तांबे यांना मी विनंती करेन की त्यांनी सन्माननीय सुशांतजी नाईक यांचं स्वागत करावं. नीलमजी पालव यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यावं. आदरणीय दीपकजी बेलवलकर. दीपकजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते. श्री भाई परब नितेशजी चिंदरकर. श्री योगेश तांबे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न करावा. नितेशजी चिंदरकर. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील मॅनेजमेंट मधलं एक नाव अनेशजी मोरब यांचंही स्वागत इथे होतंय. प्रतीक रासम यांना मी विनंती करतो की त्यांनी हे स्वागत करावं. लक्ष्मी चित्रपट मंदिरचे सर्व टीम आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचं चांगल्या बातमीतून प्रदर्शन करणारे आमचे सर्व मीडियाचे प्रतिनिधी श्री राजेशजी चव्हाण. आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ राहावं. आपली उपस्थिती आम्हाला प्रेरणा देणारी आहे. आमचा उत्साह. नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सांगायचा उद्देश म्हणजे आज 18 जून 2022 बऱ्याच दिवसापासून माझं एक स्वप्न होतं ज्यात सत्यात उतरतंय आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. याचा मला खूप आनंद होतोय. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की आपल्या कोकण भूमी ही सौंदर्याने नटलेली भूमी. तर आपल्या भूमीवरती बरेच बाहेरचे कलाकार चित्रीकरण करतात आणि आउट ऑफ सिंधुदुर्ग, आउट ऑफ महाराष्ट्र त्याचं सादरीकरण होतं. खरोखरच आपली भूमी सौंदर्याने नटलेली आहे. तर ही सल होती की जर बाहेरचे कलाकार जर चित्रीकरण करून सादरीकरण करत असेल तर आपण का नाही. तर ह्याचं उत्तर आज मला मिळालंय आणि त्याचा आनंद होतोय. साई कृष्णा क्रिएशन प्रेझेंट तुझ्यात जीवदंगला हा अल्बम माझा पहिला अल्बम 18 जून म्हणजे आज रोजी सकाळी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित व्यापारी, सर्व माझी तुझ्यात जीवदंगला टीम, वर्किंग टीम आणि सर्व तुम्ही मायबाप प्रेक्षक हो, या सर्वांचे मी साई कृष्ण क्रिएशन च्या वतीने स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. कौस्तुभजी तुम्ही पण स्टेजवर आहात. मी विनंती करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष अभयजी खडपकर, कणकवलीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सन्मानशील स्वामीजी नलावडे सर आपल्या शुभ हस्ते तुझ्यात जीवदंगलाच्या लिफलेटचं अनावरण व्हावं. आपण त्याचे साक्षीदार होतो. उपस्थित असलेल्या सगळ्यांना आम्ही आयोजक विनंती करतो की हे YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला ते निश्चितच आवडेल याची आम्हाला खात्री असल्यामुळे तुम्ही लाईक करा आणि लाईक केल्यानंतर अर्थातच आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. याला जास्तीत जास्त रसिकाश्रय मिळू दे अशी मी विनंती करतो.
युट्यूब चॅनल वरून आपले छान छान व्हिडिओद्वारे आपल्याला नेहमी भेटत असलेले मंदार शेट्टी जोरदार टाळ्या होते. आणि हा सुंदर सोहळा मला अनुभवता आला त्याबद्दल जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजे. आणि सौभाग्यवती सायली सावंत. एसटी महामंडळातले हे दोन दिग्गज अभयजी कडककर, सुहास वरुडकर. आणि आता दोघेही एक टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यात की मी घरी पण म्हणजे लाजत नाही सांगायला की मी कॉलेज सोडलं होतं, मला जमत नव्हतं म्हणून. त्यावेळी कलाटणी देणारा म्हणजे माझा मामा ठरला माझ्या आयुष्यात. कारण आज जो काय उभा प्रत्येक गोष्टीत जिथे आई बाबा साथ देणार नाही तिथे नक्की 100% मला खात्री असते की माझा मामा प्रत्येक वेळी साथ देतो. आणि तसं तरुणांना म्हणायचं झालं तर प्रत्येक वेळी तो समाजसेवेत असतोच. कोणाला काय आजारी पडला तरी प्रत्येक वेळी अनोळखी व्यक्ती जरी असला तरी त्याला सांगतो तुम्ही काय असलं हा नंबर घ्या, मला फोन करा, मी तुमच्यासोबत कायम आहे. तसंच मागे त्याने क्रिकेटचं एका अकॅडमीचं ओपनिंग केलं. म्हणजे तरुणांना त्याला पहिल्यापासून क्रिकेटची आवड होती. तसंच त्याच्या डोक्यात बरेच दिवस संकल्पना होती. तो म्हणत होता असं काहीतरी करायला पाहिजे की माझं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात जाईल परत एकदा. ते आधी काही नेलंय, नेत्यांनी नेलंय किंवा काही कलाकारांनी नेलंय. प्रत्येक वेळी असतं सिंधुदुर्ग कायम पुढे आहे. पण त्याला स्वतःच एक करायचं होतं की इथला माझा कणकवलीतला माणूस पुढे जाईल. त्याच्यासाठी फक्त पहिला प्रयत्न होता. त्यामुळे काही ह्याच्यातली आयडिया नव्हती, काय नव्हती. त्यामुळे थोड्याशा काही चुका झाल्या असतील तर माफ करा. तसंच आम्हाला सपोर्टही करा तेवढाच पुढे अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. बाकी तुम्ही प्रतिसाद काय असेल तो तुम्ही द्यालच पुढे. आणि पुढच्या वेळी जेव्हा काय प्रयत्न असेल तेव्हा 100% मामाच्या वतीने मी सांगतो की आम्ही कणकवलीतल्या कलाकारांना न्याय देण्याचा 100% प्रयत्न करू. धन्यवाद. मी तुमचं अभिनंदन करेन. माझे सर्व उपस्थित राहिलेले जनता आहे त्यांना सांगेन की जास्तीत जास्त तुम्हाला प्रोत्साहन कसं मिळेल युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा आणि अन्य माध्यमातून तुम्हाला नक्कीच ते साथ देतील. माझीही साथ राहील. तुमच्या पुढच्याच मराठी चित्रपटाची मी अपेक्षा करतो आणि त्यांची वाट बघतोय. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नटेश्वर श्रीदेवी शारदा यांच्या चरणी नम्र अभिवादन करतो. या अशा सोहळ्याला साक्षी होण्याचं भाग्य ज्यांनी मला दिलं ते सन्मान्य सचिन सौभाग्यवती अमिता सावंत मॅडम, साई कृष्णा क्रिएशनची सगळी टीम, कलाकारांपासून निर्मितीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरची आमच्या या कणक नगरीचे तरुणांचे आयकॉन, आमचे लाडके मित्र. आणि मला आवडलेली गोष्ट सांगतो जी सर्वांच्या बोलण्यातून आली की आपल्या मातृभूमीचं ऋण. संतोषजींनी 4च वाक्य बोलली कदम साहेबांनी, परंतु ती फार महत्वाची होती. त्या 4 वाक्यात त्यांनी बरोबर सांगून टाकलं की इथल्या मातीचं ऋण शिरी घेऊन किंवा मनी घेऊन जो पुढे पाऊल टाकतो त्याला कधीच अपयश नसतं. आशीर्वादच असतो त्या मातीचा, त्या आईचा. तो आहे सचिनजींच्या मागे. सचिनला आम्ही खूप वर्ष मी पाहतोय नगरीमध्ये. मला माहीतही नव्हतं की असं काही डोक्यात सचिनच्या स्वप्न असेल आणि तो हे इथपर्यंत नेऊन ठेवेल. ही खरी माझ्यासाठी अत्यंत सुखद आणि आश्चर्यकारक घटना आहे. यासाठी आज मितेश शिंदकर शिकवायला रोखू नको, त्याला नेहमी यश दे. यातल्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलावंताक तुझा आशीर्वाद लागूचो आणि त्यांना नेहमी उत्तुंग शिखरा दिसूची, यशाची आणि सगळ्यांची वाहवा व्हावची, आपल्या मातीचं नाव व्हावचं, आपल्या देशाचं, आपल्या भूमीचं नाव व्हावचं अशी प्रार्थना परमेश्वर. अभयजींनी दाढीचा उल्लेख केला होता. जास्त असा काही एक्सपिरियन्स नाही सगळ्यांसमोर असं बोलायचं, कारण मी फक्त कॅमेऱ्यासमोर बोलतो आणि त्यानंतर सगळे मला बघतात. जमलेल्या माझ्या सर्व मान्यवरांचं इथे स्वागत आहे आणि अनिकेत रासमचा त्यांना नमस्कार. मामांबद्दल इतकंच सांगेन की जेव्हा हा अल्बम मी बघितला त्यावेळी असं कुठेच वाटलं नाही की हे अनप्रोफेशनली झालंय. हे खूप प्रोफेशनली झालंय आणि आपल्या कोकणातून किंवा आपल्या कणकवलीतून असा अल्बम बाहेर जाणार आहे याचा मला खरंच अभिमान आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की आपल्या प्रत्येक कोकणकर काही ना काही अशा क्षेत्रांमध्ये अव्वल राहावं जेणेकरून
नेहमी छाती ठोकून सांगता येईल की मी कोकणातलं आहे आणि कोकण माझं आहे. सो मी इतकाच प्रयत्न करीन की जमेल तसं मामांनी बनवलेला हा अल्बम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आता माझी असेल. आणि प्रत्येक नवीन कलाकाराला जर कधी असं वाटलं की मला इथून पुढे जायचं आहे तर नक्की इंस्टाग्रामवर गोष्ट कोकणातलीला मेसेज करा. अनिकेत रासम तिथे उभा असेल. धन्यवाद. प्रोड्युसर सचिनजी सावंत आणि अमिता सावंत, प्रोड्युसर योगेश तांबे, प्रतीक रासम, दिग्दर्शक रुपेश चव्हाण, त्यानंतर याच्यातील कलाकार कपिल कदम, त्यानंतर अक्षता यादव, आमचा स्पेशल अपीअरन्स चैत्राली सावंत अर्थात परी सावंत, आमचे को आर्टिस्ट भिकाजी, अतुल शिर्के, वैभव पवार, तसेच को आर्टिस्ट योगिता कांबळे, सायरा डान्स अकॅडमी, तसेच मेकअप, हेअर, कॉस्ट्युम्स आमचे कॅमेरामॅन डीओपी करण जेजूरकर आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व संतोषजी पुजारी ज्यांनी आम्हाला घे म्हणून सांगेल पिक्चर काढला तर आमका वायच घे. प्लीज
अनिकेत रासू यूट्यूबर इधर तुझा आता सुद्धा मित्रांनो ह्यो अनिकेत आणि ही अनिकेतची बायको आणि ही पण आमका लग्नाक बोलवक ना आज म्हाका वाटता पहिल्यांदाच भेटलो आमका अनिकेत पहिल्यांदाच आणि तुका काय सांगू काय सांगू शकतोस जाका झाला तर देवाच्या दयेन झाला माझं यात काय नाही आणि यांच्या सगळ्यांची तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून झाला बाकी मंदारला भेटून खरंच खूप छान वाटलं दुसरी गोष्ट म्हणजे आपण मी केलेलं नाही पण मी ह्याच्या सगळ्या इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघितले खूप छान व्हिडिओ बघत असतं मी युट्यूबवरती जास्त नसतं तरी पण तुझे व्हिडिओ मी बघतोय आता तू ह्याच्या व्हिडिओचा काय विचारलं तरी मी सांगू शकतो मंदारकडून रील शिकायची आणि आता एक रील मंदारवर बनवून जायची बघू आता तसं प्रयत्नासाठी बाहेर म्हणजे रील बनवण्यासाठी बाहेर येलो बघूया. मित्रांनो आता तुझ्या तर जीवर दंगला या गाण्याचं प्रोमो आम्ही बघून आलो मजा आली मस्त होता आणि एखाद्या मस्त आहे हा मस्त आहे तुम्ही पण बघा एखाद्या पिक्चरचा म्हणजे जे गाणं असतं आत्महत्ये जे काय असेल ते तसा होता आणि बाकी अनिकेत सांगेल काय ते मंदारला बघून ना माझे सुरुवातीचे दिवस आठवले मला मी पण असंच होतो फक्त मंदारच्या रील्स ना तगड्या आहेत एकदम आणि मंदार दिसायला पण खूप छान आहे तर मंदारला तुझ्या खूप शुभेच्छा माझ्याकडून आता काय मेले आमचं झालं लगेच तुझा पण भरपूर शुभेच्छा थँक्यू तर
मंदारचा हा प्रयत्न कसा वाटला ब्लॉगचा ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक ठोका, कमेंट करा, त्याला काही सुचवायचं असेल तर ते पण सुचवा. बाकी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. एका पण सपोर्ट करा भरपूर. म्हणजे आमका असं वाटतं की भरपूर मोठं होऊचो, म्हणजे एका वेगळ्या ह्याच्यावरती उंचीवरती गेलेलो आमका बघूचो असता. कारण आपल्या कोकणातलो आणि बनवणे परत आमची बाहेरची नाही, जसं आपल्याला वाटतं की फक्त रील्स बनवण्यामागे खूप जास्त डोकं लावावं लागतं आणि ती पण एक कलाच आहे. कोणाला तरी वाटत असेल की रील्स अशाच बनतात, ते अशाच नाही बनत. आणि ह्या सगळा बोलात जा, म्हणजे बाबा खय काय बोला काय हा माका शिकवलंच ना तर बस. माझ्या बरोबर ट्रॅकला आहे पुढच्या संडेला, तेव्हा श्वेता फ्री आहे, तिला सुट्टी असते सॅटर्डे संडे. ती डोंगरावर जाऊन सँडविच बनवणार आहे. सो मी याला इन्व्हाइट केलंय. नाही आला तर तुम्ही बडबडा, आला तर मी थँक्यू बोलतो. बघू, ट्राय तर करणार. तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आता बघितली की स्किप केली ते नाही माहिती, पण माझा विश्वास आहे, असा माझा विश्वास आहे तुमच्यावरती की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असता. नाही बघितला तर परत पाठी जाऊन बघा, कारण माझा विश्वास तोडू नको. तर तोपर्यंत बाय दुसऱ्या व्हिडिओची. तोपर्यंत थोडी वाट बघा आणि काळजी घेवा. सोयीन राहा.